केस लांब असू देत किंवा केस शॉर्ट असू देत, ह्या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे तुम्ही केस कशा पद्धतीने विचारताय. पुन्हा तोच कंगवा, पुन्हा तेच सांगणार. वेलकम टू एपिसोड नंबर 3 ऑफ हेअर ग्रोथ जर्नी. की तुम्ही जितकं शिकाल ह्याबद्दल तितकं जे जास्तच आहे तितकं ते नवीनच आहे. कारण काय होतंय की आपल्याला माहिती आहे केस विंचरायचे आहेत, पण त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्याला काळजी घ्यायला लागते, पण ते आपण काळजी घेत नाही का. आपल्याला गडबड असते, बाहेर खूप कामं असतात, त्या गडबडीमध्ये खूप साऱ्या चुका आपल्या हातून होतून जातात. पण ह्या चुका मी तुमच्यासोबत शेअर करेन, म्हणजे मी सुद्धा केलं. त्यामुळे आज आपण बोलणार आहोत की भले तुमचे केस लॉंग असू देत, भले तुमचे केस शॉर्ट असू देत, तर ह्या दोन्ही केसमध्ये कुठल्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. नंबर 1, केस जर तुमचे लांबडे असतील तर सुरुवात कायम तुम्ही करता ती तुमच्या स्काल्पपासून विचारायला सुरुवात करतो, की ज्याच्यामुळे काय होतं, केस जास्त खेचले जातात. जे तुमचे मूळ आहे ते मूळ सैल होतं आणि केस लवकर तुटून जातात, ते गळूनच जातात, तुटत पण नाहीत. तर सुरुवात करायची आहे तुम्हाला एंड्स पासून. सुरुवात करा, एंड्स पासून विंचरायला सुरू करा. ते तिथं तुमचे फ्रीज जे काही केस गुंता झालाय तो गुंता व्यवस्थित झाला की थोडंसं वर या. वर आल्यानंतर तिथून गुंता करायला सुरू करा. असं करत करत वर तुमच्या स्काल्प पर्यंत तुम्ही आलं पाहिजे. सवय असते आपल्याला की गोष्टी आपल्याला टॉपच्या लागतात, बॉटमच्या लागत नाहीत. पण केस विंचरताना तुम्हाला बॉटम पासून सुरुवात करायला लागते. शॉर्ट केसांमध्ये तुम्हाला काळजी घ्यायला लागते की तुमचा कंगवा तुमच्या स्काल्पला टच झाला पाहिजे. तुमचे जे ब्रिसल्स आहेत ते तुमच्या स्काल्पवरून व्यवस्थित म्हणजे टच करून बाहेर पडले पाहिजेत. कारण आपण वरचेवर केस विंचरतो, त्यामुळे तुमच्या केसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही. त्यासाठी ज्यांचे लॉंग आहेत आणि शॉर्ट आहेत दोघांसाठी